नमस्कार मित्रांनो, आपल्या लाडक्या चॅनल हिंद न्यूजमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक नवीन मुद्दा घेऊन आलेलो आहोत। पुसदमधील इटावा वाड मांगीलाल दादा नगर येथे या प्लॉटिंगमधली हालत आम्ही बघितली येऊन, तर हे अक्षरशः एक जंगल स्वरूपाचं आम्हाला वाटलं। त्यामुळे आम्ही येथील राहते जे नागरिक आहेत त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी आलेलो आहोत। आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊ की त्यांची इथली काय परिस्थिती आहे। या नमस्कार ताई। नमस्कार। आपलं नाव? वैशाली विनोद जगताप। अच्छा, आपण किती वर्षापासून राहता इथं? 5 वर्षापासून। मागील 5 वर्षापासून। मागील 5 तुम्हाला काय काय समस्या आहेत? आम्हाला काही नाही, नाल्या नाही, हे रोडचे खड्डे झालेले आहे, नालीचं पाणी वाहत नाही, घंटागाडी येत नाही, आमच्याकडे काही सुविधा नाही आहे, हे जंगलात राहिल्यासारखं आहे आम्हाला नुसतं 5 वर्षापासून। तर तुम्ही याची तक्रार केली का कोणाकडे? तक्रार 2 वर्ष आधी दिली होती, आज पुन्हा दिली। तर तुम्ही जेव्हा इथं प्लॉट घेतला होता त्यावेळेस ज्यांनी तुम्हाला प्लॉट विकला त्यांचं नाव आणि त्यांनी काही सुखसुविधा केल्या नव्हत्या का इथं प्लॉटिंगमध्ये? नाही, काही सुखसुविधा काहीच नव्हत्या, पाणी नव्हतं, रस्ते नव्हते, काहीच नव्हते, फक्त नाल्या टेम्परवारी बांधलेल्या होत्या फक्त, तेही आता खचल्या सगळ्या आणि पाणी वाहत नाही। पिण्याच्या पाण्याची सोय? नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही, काहीच नाही, नळ योजना नाही आहेत। आपलं नगरसेवक असेल ना इकडे? नगरसेवक आम्हाला तोंडच दाखवत नाही, येतच नाही। त्यांचं नाव? विष्णू शिकारे। विष्णू हा शिकारे। हा हा त्यांना तुम्ही सांगितलं नाही का? सांगितलं, घंटा गाडी पाठवा, नाल्या काढा, हो काढू, हे झुडपं कापून द्या म्हटलं, आमचं जीवन सगळं धोक्यात आहे म्हटलं, सापं निघत आहे, बिलकुल ऐकायला तयार नाहीत। हो हो म्हणतात, पण इकडे येत कोणीच नाही। तुम्ही नगरपालिकेचा टॅक्स भरता ना? हो हो, आम्हाला 14,000 रुपये टॅक्स येते वर्षाला, वर्षाला 14,000। हे नगर कोणाचं आहे, कोणाचं नाव नाही? मांगीलाल लेआउट, मांगीलाल दादांचं आहे। तर त्यांनी जेव्हा लेआउट पाडलं, एक लेआउटचं हे राहते की लेआउट जेव्हा कोणी माणूस तयार करते तर त्यावेळेस त्याच्यात सगळ्या सुखसुविधा, पाणी हे त्यानंतरच ते प्लॉट विकता येते, तर तसं काही तेव्हा होतं का? नाही, तेव्हा पाणी नव्हतं, काहीच नव्हतं तेव्हा, त्यांनी जशाच तसं तुम्हाला जशा तसंच दिलेलं आहे। हां, करून देऊन आश्वासन देतात फक्त, पण इथं येऊन कोणीच पाहत नाही। अजून काय काय समस्या आहे तुम्हाला? लाईन नेहमी लाईन जाते, हे आम्ही 100 रुपये सगळ्या लेडीजने तयार केले, जेवढे घर आहेत तेवढ्यानी हे लाईट लावून घेतले। आम्ही ट्री कटिंग करून घेतो, नाल्या स्वतः साफ करतो, कचरे जाळतो। आज इथे जागा आहे कचरे जाळायला म्हणून ठीक आहे, नंतर काय करायचं घरं झाल्यावर, अशी हे आहे आमचं। अच्छा, तर तुम्ही जेव्हा आज तक्रार दिली नगरपालिकेला तर त्यांचं काय म्हणणं होतं? त्यांचं म्हणणं आहे आम्ही साफसफाई करून देऊ, रोडची लाईट बसवून देऊ, पण जे नळ योजना आमच्या ज्याने सध्या 2 वर्ष थांबा होणार नाही, आणि हे पण होणार आहे, नाल्या वगैरे रोडचं काम आम्ही काहीच करू शकत नाही। मग त्यांना म्हटलं मग एवढ्याला खड्डे आहे त्याचं काय करायचं, आम्हाला मुरुम तरी टाकून द्या। तर हो म्हणत होते, मुरुम टाकून देऊ, 2 दिवस थांबा आणि तणनाशक मारून देऊ, साफसफाई आम्ही करून देऊ, पण नाल्याचं आणि रोडचं आणि पाण्याचं हे काहीच आमच्याकडून होऊ शकणार नाही 2 वर्ष। 2 वर्ष का होऊ शकणार नाही, काही सांगितलं? याच्या आधी पण सांगितलं होतं 2 वर्ष, त्या गोष्टी झाल्या आहे 3 वर्ष, पुन्हा आता 2च वर्ष म्हणतात, असं नेहमीच आहे, काहीच फायदा नाही जाऊन नगरपालिकेला जाऊन। तर तुम्ही तुमच्या नगरसेवकाला भेटून सांगितलं का की असे समस्या? त्यांना आणून दाखवलं, हो करू, पाहताय ते करू, वेळ आहे, बस, दुसरं काहीच बोलत नाहीत ते, आणि येतही नाही। एखाद्या वेळेस बायचान्स आपल्याला रोडवर दिसला तर आपण त्यांना बोलायचं, बस, बाकी काहीच नाही। तर मग सीओनं तुम्हाला कारण नाही सांगितलं का की आज का होत नाही? नाही, ते म्हणत होते आमच्या कुठं केस चालू आहेत, ते आपल्याकडे पैसे नाही आहेत, एवढं रोडच्या कामाला, नळ योजनेच्या कामाला एवढा पैसा आपण लावू शकत नाही, बाकीचे कामं चिल्लर आम्ही करून देतो, पण रोडच्या कामासाठी आणि नळाच्या योजनेसाठी म्हणे वेळ लागते। विठाळ्यावर टाकी दिलेली आहे म्हणजे तुमची स्पेशल विठाळ्यासाठी, ते 5 वर्ष आधी तेच सांगितलं होतं आणि आजही तेच सांगितलं की तुमच्या विठाळ्यावर आम्ही टाकी दिली, नंतर तुम्हाला नळ योजना येतील, आणि आता म्हणते पुन्हा 2 वर्ष, या गोष्टीला झाले 5 वर्ष टाकी सँक्शन होऊन, तेव्हा 5 वर्ष आधी आम्हाला सांगितलं होतं। या लेआउटमध्ये किती घर आहेत एकूण तुमचे? एकूण 20 घर, 27 घर आहेत, 20 हां। सगळ्यांची अशीच अवस्था आहे ना? सगळ्यांची अशीच अवस्था, तुम्ही कोणालाही विचारा, कोणाशी संपर्क करा, कोणालाही बोला, तुम्हाला तेच सांगणार आहेत। तर आम्हाला लेआउट दाखवू शकता तुम्ही? हो, दाखवू शकतो। हे हो, हे पहा खड्डे, पाणी पहा, हे खड्डे, कसं जायचं आम्ही याच्यातून? याच्यात रात्रीला सापं राहते, लहान लहान मुलं आमचे ॲटो घेऊन येतात, गाडी फसली, काही झालं तर याला जबाबदार कोण राहणार आहे? हे पहा नाली, पहा, हे पहा, हे पूर्ण झाडं आहेत की नाही, या झाडामध्ये तारा आहेत, हे पहा झाडं, थोडासा जरी पाऊस आला तर आमची लाईन 12 घंटे 6 घंटे आमची लाईन नसते। समोर खंबा पडलेला आहे, तारं पडलेले आहे समोर,
ही नाली पहा, आहे का कुठे दिसते तुम्हाला बांधकाम नालीचं पाणी गेलेलं, उतार काढलेला? सगळं जंगलाचं पहा, स्वरूप दिलेलं आहे. दिसते का नाली तुम्हाला? सगळं जंगलाचं स्वरूप आहे. एवढं टॅक्स भरून सुविधा नाही ना काहीच. टॅक्स रोखतो का आम्ही तुमचे? टॅक्स रोखत नाही. टॅक्स तर वसूल करून घेता ना तुम्ही. सगळं जंगलाचं स्वरूप आहे या नगरीला. हे पहा, हे इकडून पण पहा, हे पहा, हे. आता येणाऱ्यालाही तेच प्रॉब्लेम आणि जाणाऱ्यालाही तेच प्रॉब्लेम. पहा, हे खड्डे, आणि ते घर आहे की नाही, त्या घराजवळ एवढा मोठा गड्डा आहे साचलेला, ते समोरचं घर. बाई झाली नाही पण. आली ना? आली का? कोण आली? आली का? शेरीचं काय राहिलं आता? काय राहिलं? सुनेला या आवडली की? आहे ना? हां. त्याला आवडलं. हे पहा, हे इकडचं पहा. तुम्ही नगराध्यक्षांकडे कंप्लेंट केली? हो हो केली. काय म्हणे ते? त्यांचं म्हणणं असं झालं की ज्यांना तुम्हाला प्लॉट विकलेला आहे त्यांच्याकडून 12 वर्ष सुविधा प्राप्त करून घ्या असं सांगितलेलं आहे त्यांनी. तर आमचे जे आम्हाला प्लॉट विकलेला माणूस आहे मांगीलाल दादा म्हणून, तो इथं दिसतच नाही आम्हाला. किंवा महिन्याला तो असं काही कमिटी घेऊन बा आपण काही मीटिंग करून यांची अडचण दूर करू, हे काहीच नाही आहे त्यांच्याकडनं आम्हाला सुविधा. साधं मंदिर सुद्धा हां, बांधलं नाही. साधं मंदिर तर नाही, छोटंसं मंदिर परंतु सुद्धा बांधलं नाही. हो. काय सुविधा करून ठेवल्या? नुसतं लेआउट विकलं झालं, त्याचं काम संपलं. आता तोंडही दाखवत नाही, येतही नाही, बोलायलाही तयार नाही. रात्री पोलीस गाडी येत नाही, काही नाही. चौकशीसाठी हे तरी दारू यायला पाहिजे पितात, ना. यायच्या घरासमोर दारूवाले दारू पोरं पितात, घेऊन बसतात, पोरं- त्या कॉलेजचे गार्डनमध्ये पोरं दारू दारू. पितात. मग ते आमच्या सुना बाळा राहते तर त्याला समजायला पाहिजे ना. पोलिसांची गाडी येत नाही का? नाही येत. पोलीस येत नाही. पोलीस येत नाही, दारू कोणी येत संध्याकाळी 9 वाजले की सगळ्या एरियात पोरं बसतात सगळं दारू पोरं प्यायला. आहे. हे असं झाडाखाली बसतात. मग मग कोणाचं जीवन, एखाद्या मुलीचं जीवन जर धोक्यात आलं तर याला मग काय प्रशासन करायचं? जबाबदार राहील की लेआउट वाला राहील? कोण राहील? काय होईल? उद्या काही झालं तर याला जबाबदार कोण राहणार आहे? कोण राहणार आहे? हा? हे यांनी आम्हाला सगळी सुखसुविधा द्यायलाच पाहिजे. नाही तर आता समोर उतरायला काहीच वेळ लागत नाही. झालं, खूप झालं ना, आता 5 वर्ष खूप झाले. मग आता तरी यांनी रोड तरी द्यायला पाहिजे. बाकी काही नाही, पण लाईन आणि रोड हे 2 द्यायला पाहिजे. बाकीचं ऍडजस्ट करू आम्ही. नाल्या पण, हे इकडं कचरा पण, हे इकडं केवढाले हे साठलेले आहेत, एवढाले गड्डे पडलेले आहेत. मग काय करायचं त्याला? सगळे मच्छर, लहान लहान लेकरं आहेत आमचे. गार्डन बनवलेलं आहे पण सुविधा नाही आहे काहीच. लहान मुलांना खेळायला व्यवस्था नाही आहे. खूप कचरा आहे गार्डनमध्ये. काय करणार आहे? या ताईनी स्वतः मंदिर बांधलं हनुमानाचं, काऊन की बा एरियामध्ये एखादं छोटंसं मंदिर पाहिजे म्हणून. तेव्हा तर दान दक्षिणा द्यायची ना. मग यांनी लेआउटवाल्यांनी की बा मी सपोर्ट करतो तुम्हाला, करा थोडंसं तुम्ही. तेही नाही, बिलकुलच नाही. मग काय करायचं? तर नगराध्यक्षांचं म्हणणं आहे की तुम्ही लेआउटवाल्यांना बोला, 12 वर्ष त्यांच्याचकडे राहते. मग नगरपालिकाने जेव्हा लेआउट हातात घेतलं त्यांच्याकडून, जेव्हा त्यांनी नगरपालिकेला हँडओव्हर केलं, मग तेव्हापासून तर नगरपालिकेचं काम आहे ना ते करायचं. मग ते अंग झटकत आहे असं वाटते का तुम्हाला? अंग झटकत आहे, दुसरं काहीच नाही. अंग काढून आपले प्लॉट विकले ना, विषय संपला. काय घेणं देणं नाही त्यांना आता. काहीच घेणं देणं नाही. तुम्ही मरा जगा, कोणाला साप जाऊ द्या. त्यांच्यावर कंप्लेंट करायला पाहिजे. तुम्ही त्यांचं दक्ष होऊन बा तुम्ही त्यांची कॉलनी सांभाळा. त्यांची कॉलनी सांभाळा. त्यांना जी व्यवस्था पाहिजे. आम्ही पैसा कमी केला का? प्लॉटमध्ये काय पैसा कमी दिला का आम्ही? किती निगडीत अवस्था आहे याची कॉलनीची. 25 लाखाचा एक प्लॉट आहे असं वाटते का तुम्हाला? इथे 25 लाखाचा प्लॉट आहे या जंगलात. मग कोणी आलं तर पाहून जाते, पण प्लॉट घ्यायला कोणी समोर येत नाही सध्या. दरवर्षी 20,000, 22,000, 20,000, 10,000 असं टॅक्स भरतो आम्ही. सुविधा तर असायला पाहिजे की नाही? आमच्या लेकरा बाळांना तर खेळायला असायला पाहिजे की नाही सुविधा? गार्डन हवं, एखादं मंदिर पाहिजे. काहीच नाही. नगराध्यक्ष आता मतदान मागायला येऊ द्या. नगराध्यक्षाचं पाहतो काय करायचं ते काम पडलं मतदानाच्या वेळेसच येते ते. असं तोंड दाखवतच नाही की नाल्या झाल्या का तुमच्या, साफ कचरा गाडीवाला आलता का तुमच्याकडे, काय अवस्था आहे बा, हे एवढं जंगल दिसत आहे. मी घरी त्या दिवशी मला बाहेर दिसले, त्यांना मी बोलवलं. दादा म्हटलं हे सगळं साफ करून द्या म्हटलं, खूप गवत झालं, हे एवढ्याला काट्या झाल्या म्हटलं, बिलकुल करमत नाही म्हटलं, करून द्या ना म्हटलं. एवढं हो ताई करते ना म्हणे. या गोष्टीला 1 वर्ष झालं. तेव्हापासून नगरसेवक कॉलनीत बिलकुल आला नाही, येतच नाही. आणि हे जे खंबे आहे ना, शो पीस आहे, जे चालू आहे खंबे आहे ते शो पीस आहे, नुसतं लावून आहे ते नगरपालिकाला. ते आहे भा हे म्हणून आहे ते. स्वतःच्या खर्चाने आम्ही लाईट लावलेलं आहे.
स्वतःच्या हे काही खर्चाने चालू नाहीये हे हा. सगळं जे आमची देणदानगी आहे आम्ही खर्च करत आहे नाली आमच्या घराच्या समोरची आम्ही खुद बांधलेली आहे ते काही सगळं पडलेले आहे मग काय फायदा ज्याचं घर होईल ना तो नाली बांधते इथं काय घेणं देणं नाही त्यांना नाल्याचं करणार नाही. आता आता जी निवडणूक येणार आहेत त्यांचा आमचा काही सहभाग राहणार नाही आम्ही मतदान करणार नाही मतदानावर आम्ही बहिष्कार टाकू कारण जोपर्यंत आमच्या सुखसुविधा पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही काहीच करू शकणार नाही आणि त्याच्यानंतर आम्ही उपोषणाला बसू नगरपालिकेमध्ये आणि उद्या जर काही झालं बरं वाईट कोणाला काही सापाचं काही झालं कुठं काही दुखसुख आलं समजा या रस्त्याच्या यांनी सापं निघतात यांनी जर काही झालं कोणाला तर हे लेआउटचा मालक जे आहे तो आणि प्रशासन याला जबाबदार राहील आम्हाला कुठल्याही गोष्टीचा काही धक्का लागला काही दुःखद काही झालं तर याला जबाबदार तेच राहील नगरपालिका जबाबदार राहील नगरसेवक जबाबदार राहील याला आणि लेआउटवाला राहील प्रशासन राहील